सुनील तटकरे यांचं राजकीय दफन करण्यातच रायगड जिल्ह्याचं हित असल्याचं सांगून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅरिस्टर आर अंतुले यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय। अंतुलेंनी रायगड आणि मावळमधल्या शेकापच्या उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केलाय। आज मनसे नेते बाळा नांदगावकर, शेकाप नेते जयंत पाटील यांनी मुंबईत अंतुलेंची भेट घेतली। रायगडमध्ये राष्ट्रवादीचे माजी नेते रमेश कदम शेकापच्या तिकिटावर लढतायत, तर मावळमध्ये लक्ष्मण जगताप शेकापच्या वतीने मैदानात आहेत। राष्ट्रवादीला रायगडची जागा देताना काँग्रेसने साधी विचारपूसही केली नाही। भाजपपेक्षा काँग्रेसमधली ज्येष्ठांची अवस्था फार वाईट आहे अशा शब्दात त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींना फटकारलंय। तेव्हा सुनील तटकरे यांच्या संदर्भात आणि काँग्रेसबद्दल अंतुले नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। नेमकं दुसरा प्रश्न माझा असा की नेमकं पाठिंबा देण्यामागचं काय कारण, नेमकं काय कारण आहे ज्यामुळे तुम्ही यांच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिला? बघा, ज्या माणसांनी दुर्दैवाने, मी ईश्वराकडे प्रार्थना ही करतो की मी याला पॉलिटिक्समध्ये आणलं, याला मी अध्यक्ष केला जिल्हा परिषदेचा, मी याला आमदार केला आणि नंतर तो एनसीपी मध्ये गेला। ठीक आहे, गेला, मी काय बोललो नाही, तुम्ही ऐकला नसाल किंवा मी तुमच्याकडे स्टेटमेंट केलं नाही, पण त्यांनी अशा पद्धतीने वागावं की ना शिवाजी महाराजांच्या रायगडच्या नावाला काळिमा फासेल असं मला वाटलं नव्हतं। आणि म्हणून दुर्दैवाने त्यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळामध्ये जे जे व्यवहार केलेले आहेत ते शिवाजी महाराजांच्या रायगडसाठी काळिमा पुसले, ते पुन्हा आता प्रयत्न करायचा। काय होईल ते ईश्वराच्या हातात आहे, कोणाच्या हातात नाही। सगळ्याच पक्षांमध्ये ज्येष्ठांची अवस्था झाली असं वाटतं। आणि अगदी भाजपमध्ये जर ते टीका करतात की तिकडे ज्येष्ठ नेत्यांची कुचंबना होते। एक गोष्ट सांगतो फक्त इतकीच, जे होते आहे ते ज्येष्ठांच्या बाबतीमध्ये ते वाईट आहे। माझ्या मताच्या विरुद्ध असून, माझ्या सद्विवेक बुद्धीच्या विरुद्ध असून अडवाणीजीने ते केलं आणि जो पक्ष वाढवला ते दोन होते MP त्यांचे, इतका पक्ष हिमालयाच्या शिखरावर गेला, त्यांना त्यांनी सोडलं नाही। पण एक काम त्यांनी केलं की जेव्हा त्यांना तिकीट भोपाळमध्ये मिळालं नाही तेव्हा ते नाराज होते, याच्यापूर्वी जसे होते तर सगळे लोक मोठे मोठे गेले होते त्यांना समजवण्यासाठी। पण माझ्या बाबतीत असं घडलं नाही, म्हणजे काँग्रेस बरी का BJP बरी या बाबतीमध्ये, या प्रश्नावर।